आज काय बनवतीये? तुझ्या आवडीची शंकरपाळी. दिवाळी स्पेशल खुसखुशीत शंकरपाळी बनवूयात। एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचंय, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने पाऊण वाटी इथं मी साजूक तुपाचा वापर केलाय। पाऊण वाटी साजूक तुपाचा मी वापर केलाय, तुम्ही 1 वाटी पण साजूक तूप घेऊ शकता। तर इथे मस्त सगळं मिक्स करून घ्यायचंय। जेव्हा साखर विरघळते तेव्हा हे पाणी आपल्याला थंड करून घ्यायचंय। दुसरीकडे मोठ्या भांड्यामध्ये 4 वाट्या मी मैदा घेतलाय चाळून, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलंय आणि जे आपण साखरेचं पाणी करून घेतलंय ते थोडं थोडं घालून आपल्याला इथं थोडा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। जास्त घट्टसर पण नकोय, तुम्ही इथे बघू शकता। आता 5 मिनिटानंतर लगेचच मी शंकरपाळ्या करायला घेतल्यात। पिठाचे 4 एकसारखे गोळे करून घेतले आणि एकेका गोळ्याची अशी जाडसर पोळी लाटून घेतली। नेहमीप्रमाणेच माझा फिरकीचा चमचा मला टायमाला सापडला नाही, सो असू दे, सुरीने आपण इथे कट करून घेऊया शंकरपाळ्या। तर चौकोनी आकारामध्ये सुरीच्या सहाय्याने इथे शंकरपाळी ज्या आहेत त्या कट करून घेतल्यात। दुसरीकडे तेल चांगलं तापवून घेतलंय। तेल जास्त पण तापवायचं नाही, मध्यम असं तेल आपलं इथं तापलेलं हवं। तापलेल्या तेलामध्ये आता मीडियम ते हाय फ्लेम वरती आपण या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळून घेतोय। छान रंगावरती आपल्याला यात तळून घ्यायच्यात, मस्त खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या तयार होतात। 1 वाटी साजूक तूप मी या अगोदर वापरलं होतं, पण त्या जास्तच खुसखुशीत होतात, तर मला त्या काही इतक्या आवडल्या नाही, म्हणून मी पाऊण वाटी तूप इथे वापरत असते। तर तुमच्या आवडीनुसार फक्त तुपाचं तुम्ही इथे प्रमाण ठरवू शकता। कसा वाटला व्हिडिओ कळवा, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।